वारकऱ्यांसाठी? नाही, आपल्या सगळ्यांना आषाढी वारीचा प्रचंड मोठा उत्साह असतो. या उत्साहामध्ये जो वारकरी माझ्या पंढरीमध्ये पोहोचतो, त्या पंढरीमध्ये वारकऱ्यांचं स्वागत करणं, भक्तांचं स्वागत करणं आणि आमचं पंढरी नगरी, विठुरायाची नगरी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. हे आता आपण पाहतोय. मागच्या वर्षी आपण जो प्रयोग केला तो प्रचंड यशस्वी झाला आणि स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर, स्वच्छ वारी, सुंदर वारी हा संकल्प आपण मागच्या वर्षी राबवला आणि तो यशस्वी झाला. ज्या ज्या चुका आमच्या मागच्या वर्षी झाल्या त्या प्रत्येक चुकावर मार्ग काढून आणखीन सुंदर वारी करण्याचा संकल्प आम्ही माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या निर्देशाखाली आम्ही सगळेजण करतोय आणि आपण बघतोय की अख्खं पंढरपूर आता वारीच्या आणि भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज होताना आपण सगळेजण पाहतो. चरण सेवा वारकरी सुविधा केंद्राने आता स्वागत कमानी वारीचं दरवर्षी वेगळा आकर्षण करतोय. गेल्या वर्षी पहिल्यांदा स्वागत कमान आकर्षित करतोय. आपण पाहतोय की मी हेच पहिल्यांदा सांगितलं, विठुरायाची नगरी माऊलींच्या स्वागतासाठी, तुकोबारायांच्या स्वागतासाठी, सगळ्या पालकांच्या स्वागतासाठी तयार आहे. हे आता यातून प्रतीत होताना आपण सगळेजण पाहतोय. प्रचंड मोठा उत्साह आमच्या पंढरीच्या नगरीतल्या सगळ्या जनतेला असतो आणि आपल्या सगळ्या भाविक भक्तांना असतो. तेव्हा त्यांचं स्वागत करणं ही आपली जबाबदारी आहे. त्या जबाबदारीत आपण सगळेजण वारकरी बांधवांचं स्वागत करतोय आणि त्याचा हा प्रयोग आपण जो करतोय त्याला मला वाटतंय एक वारीमय वातावरण होण्यासाठी पंढरी आता सज्ज आहे स्वागतासाठी. हे हेतू प्रतीत आज व्हीआयपी आहे असं आपण पहिल्या दिवशी हे झालं. मी आपल्याला क्लिअर सांगतो, आमच्या दृष्टीनं इथं येणारा वारकरीच व्हीआयपी आहे, इथं येणारा भक्तच व्हीआयपी आहे. म्हणून माझ्या सहकारी बांधवांची मी क्षमा मागेन. आमदार असतील, मंत्री असतील आणि व्हीआयपी जे व्हीआयपी असतील त्या सगळ्यांची मी हात जोडून क्षमा मागेन की आपण सगळ्यांनी जर विठुरायाचे आपण भक्त आहोत तर आपली खरी सेवा ही वारकऱ्यांची सेवा आहे. त्या वारकऱ्यांना 15 तास 16 तास रांगेत राहून दर्शन घ्यायला लागतं. तेव्हा आपण त्यागाची भावना ठेवली पाहिजे. आपण व्हीआयपी दर्शन टाळलं तर त्याचं दर्शन, विठुरायाचं दर्शन हे आमच्या रांगेत उभ्या राहिलेल्या वारकऱ्यांचं भक्ताचं हे 3-4 तासात होतं. तेव्हा त्यांचे 12 तास वाचवत असताना, त्यांचे 8 आणि 10 तास वाचवत असताना थोडासा त्रास आपल्याला होतोय. नक्की आम्ही क्षमा मागेन. परंतु जो प्रोटोकॉल आहे, आमदारासोबत 1 आणि मंत्र्यांसोबत 2 या लोकांना आम्ही दर्शनाची व्यवस्था आपण करू. याच्या पलीकडची कुणाची व्यवस्था होणार नाही हे या ठिकाणी सांगेन. आणि मला खात्री आहे व्हीआयपी दर्शनाची मागणी आमचे आमदार मंत्री मोदी सुद्धा आता करणार नाहीत. अशा पद्धतीचे ते सुद्धा आम्ही सगळेच विठुरायाचे भक्त आहोत, वारकऱ्यांचे सेवेकरी आहोत. त्यामुळे सगळेजण मोठ्या मनानं तो निर्णय स्वीकारतील आणि आम्हाला माफ करतील अशा पद्धतीची अपेक्षा आहे. परंतु एक सांगतो, काल झालेली घटना त्याही परिस्थितीमध्ये मी त्यांची क्षमा मागेन. परंतु काल झालेली घटना पुन्हा घडणार नाही, अशा पद्धतीचं वर्तन चालणार नाही. कलेक्टर महोदयांना सक्त सूचना आहेत, एसपीना सक्त सूचना आहेत, मंदिर प्रशासनाला सक्त सूचना आहेत. याच्यामध्ये कुणी दोषी आढळला, जर कुणी चुकीच्या मार्गाने दर्शन घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कारवाई 100% होईल. कालच काही कर्मचाऱ्यांनी जो उद्धटपणा केलेला आहे ते कर्मचारी आजच निलंबित करून आम्ही त्यातून त्या सेवेतून काढणार आहे. अगदी मंदिर समितीतलंही जर कोण ह्याच्यात असेल तर त्याच्यावरही कारवाई होईल. त्यामुळं माझी विनंती आहे, आपण सगळ्याजण निर्विघ्न वारी आणि सामान्य वारकऱ्याला व्हीआयपी म्हणून आपण ही वारी पार पाडतो. दर्शन मंडपाचं बांधकाम सुरू आहे, त्यामुळे यंदा नव्यानं दर्शन मंडप 15 शेड उभा करण्यात आलेला आहे. अगदी आपत्कालीन परिस्थितीत सुद्धा आपण दर्शनाची व्यवस्था सज्ज केली. हो, आम्ही मंदिर प्रशासनानं ती व्यवस्था केलेली आहे. मी स्वतः भेट दिली होती. आम्ही कलेक्टर महोदय आम्ही सगळे होतो आणि तातडीनं आपण ती व्यवस्था उभी केलेली आहे. आता आपलं अपेक्षा आहे आपली की नवीन दर्शन मंडप पुढच्या वर्षीपर्यंत पूर्ण व्हावा अशी अपेक्षा आहे. पण जेव्हा नवीन काही उभं करतो तेव्हा थोडासा त्रास होतो. तसाच त्रास यावर्षी होतोय. पण मंदिर प्रशासनाचं एक कौतुक आहे की त्यांनी तातडीनं नवीन मंडप तयार केले दर्शनासाठी. त्यामुळे वारकऱ्यांना त्रास होणार. काम चालू असतं तरी वारकऱ्यांची व्यवस्था चोख आहे. मंदिर त्या ठिकाणी स्वच्छता आहे, शौचालय आहे, नाश्ता आहे, चहा आहे, पाणी आहे, सगळंच आहे.
त्यामुळे रांगेत उभे राहिलेल्या प्रत्येक वारकऱ्याची सुद्धा सेवा मनोभावे आम्ही करणार आहे. तर वारकऱ्याला कसलाही त्रास होऊ नये याची व्यवस्थापन करतो. भाऊ, ज्या मार्ग खचला गेला त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट करणं गरजेचं आहे असं बोलतो. कुठलाही मार्ग खचलेला नाही. साईडला टाकलेला मुरुम खचलेला, मुरुम पावसानं वाहिलेला आहे. कुठलाही मार्ग खचलेला नाही हे आपण समजून घ्या. रोड क्लिअर आहे. रोडच्या बाजूला टाकलेला मुरुम इथून थोडा पावसानं खचलेला आहे ते आम्ही पाहतोय आता आणि नक्की त्याची व्यवस्था करू आपण. बिलकुल काळजी करू नका, रोड खचलेला नाही. तो पुढचा जो पूल आहे तो यावेळेला नवीन पुलावरनं जाणार आहे. काय नेमकं 3 वर्ष रखडलं होतं, आता ती पूर्ण व्हायला लागलं. मला आनंद आहे की जो मल्पे पूल आपण म्हणतो तो पूल गेल्या 3 वर्षापासून रखडलेला होता. तो रखडलेला पूल याही वर्षी रखडलेला होता. जेव्हा आम्ही पाहणी केली तेव्हा लक्षात आलं की सध्या जे काम करतात ते कॉन्ट्रॅक्टर तो काम पूर्ण करू शकत नाहीत. तेव्हा आम्ही माझा एक सहकारी मित्र कॉन्ट्रॅक्टर होता, त्याला मी विनंती केली. तोही बिचारा तातडीने आला आणि या मूळ कॉन्ट्रॅक्टर दोघांनी मिळून खूप चांगलं काम केलेलं आहे. खास करून जो कॉन्ट्रॅक्टर आपण इथं बोलवला त्याचे मनापासून आभार आहे. त्यांनी निशुल्क काम केलं. मला वाटतं खूप मोठा खर्च त्यासाठी झालेला आहे. मी सांगेन किती झाला पुन्हा, पण खूप मोठा खर्च झाला. त्यांनी सांगितलं की मी विठुरायाची सेवा करतो, मी मोफत करेन म्हणून मोफत त्यांनी काम करून दिलेलं आहे. त्यामुळं तो पूल पण आता वाहतुकीसाठी तयार झालेला आहे. त्यामुळे पंढरी अख्खी तयार झालेली आहे. कुठे रस्त्याचे खड्डे पिड्डे अजून चालले, थोडं अजून 8 दिवस आहे. हे सगळं आपण भरून काढू आणि व्यवस्थित रस्ते करू. भाऊ, याच्यासाठी एखादा टोल फ्री नंबर देणार आहे का वारकऱ्यांना? जर काही अडचण आली तर काही प्रशासनाकडे एखादा टोल फ्री नंबर? अरे आमच्या अधिकाऱ्यांचा, प्रत्येक अधिकाऱ्याचा नंबर टोल फ्रीच आहे. जयकुमार गोरेचा नंबर टोल फ्री आहे. कलेक्टर कार्तिकेयांचा नंबर टोल फ्री आहे. शिव कौशल्याचा नंबर टोल फ्री आहे. SP कुलकर्णीचा नंबर टोल फ्री आहे. त्याला कुठलाही टोल नाही. कधीही रात्री अपरात्री फोन केला तर वारकऱ्यासाठी कायम आम्ही सेवेत आहोत.